हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर सकाळची सुरुवात रोजच्या प्रमाणे सूर्यनमस्काराने झालेली आहे आणि खूप दिवस झालं आहे की मी रोज म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकली आहे. रोज उठून सूर्यनमस्कार करते आहे. रोज 12 सूर्यनमस्कार प्लस काहीतरी हलका-फुलका झुंबा किंवा लेग वर्कआउट, आर्म वर्कआउट, अप्पर बॉडी वर्कआउट असं काहीतरी करते आणि एक चक्रासन हे माझं फिक्स आहे. आणि हळूहळू फ्लेक्झिबिलिटी वाढते आहे आणि आता मसल्स पेन करायचे पूर्णपणे बंद झालेले आहेत. आजचं वेट आलं होतं 79.75 आणि आजपासून मी नवीन डाएट चालू करते. ह्याला म्हणतात एग डाएट. ह्याच्यामध्ये आपण फक्त दिवसभरात 9 एग्ज खाऊ शकतो, एग्ज व्हाईट. तर डिटेल मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतेच की काय काय करते. तर इकडे मी फक्त ग्लिम्सेस शेअर केलेले आहेत. माझा लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट काय काय होतं याचे. तर ह्याचं डिटेल जी रेसिपी म्हणते डाएट आहे तो पूर्णपणे प्रोटीन बेस्ड आहे आणि आपण कार्ब्स आणि ऑइल पूर्णपणे अवॉइड करतो आहे आपल्या डाएटमधून. तर इकडे मी काहीतरी आवळ्याचे शॉर्ट्स पण बनवले होते, आवळ्याचे क्यूब बनवले होते सॉरी, जे प्रिझर्व करून तुम्ही नंतर यूज करू शकाल. तर त्याची रेसिपी नाही सांगत आहे, पण मी आता माझा डाएट एक्सप्लेन करते फायनली. तर सकाळी नाश्त्याला तुम्हाला ना 2 होल एग आणि 1 एग व्हाईट घ्यायचं आहे. तुम्ही 3 एग व्हाईटसुद्धा घेऊ शकता, पण मी 2 होल एग आणि 1 एग व्हाईट घेते विदाऊट एनी ऑइल, विदाऊट एनी मसाला, विदाऊट एनिथिंग. फक्त उकडलेले 2 होल एग आणि एग व्हाईट. अर्ध्या तासानंतर कुठलंही एक सीझनल फ्रूट घ्या. मँगो, चिकू सोडून, ग्रेप्स सोडून, कारण त्यामध्ये साखरेचं कंटेंट जास्त असतो. तर मी फ्रूट्समध्ये मस्क मेलन घेतलं, जसं तुम्ही बघितलं असाल. तर एक मस्क मेलन मी कट केलं सकाळी. अर्धं नाश्त्याला खाल्लं, अर्धं लंचमध्ये खाल्लं आणि रात्री मग मी संत्री खाल्लं. तर असं म्हणजे तिन्ही टाईम तुम्हाला हेच करायचं आहे. 2 होल एग, 1 एग व्हाईट, अर्ध्या तासानंतर 1 फळ आणि अर्ध्या तासानंतर कॉफी, म्हणजे ब्लॅक कॉफी सॉरी, किंवा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर एका वेळी कुठल्यातरी तुम्ही ताक वगैरेसुद्धा घेऊ शकता. तर यामुळे मस्त रिझल्ट मिळतात. अगदी दिवसाला 1 किलो वजन कमी होतं आणि जर तुम्हाला रॅपिड वजन कमी करायचं आहे, कुठलं तरी फंक्शन आहे किंवा काय, तर तुम्ही नक्कीच हा डाएट फॉलो करू शकता. कारण हा फॅट डाएट नाही आहे, तर तुम्ही प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये दिवसभरात खात आहात. त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण शरीरामध्ये राहतं, एनर्जी राहते, म्हणजे विकनेस कुठंही जाणवत नाही. मी आता काल एक पूर्ण दिवस केलेला आहे, तर मला कुठलाच विकनेस जाणवला नाही. रॅदर संध्याकाळ होता होता अगदीच भूक लागणंच बंद होतं आणि जे की चांगलं आहे. देन दुसऱ्या दिवशी पण सकाळी असं काही झालं नाही मला की बाबा जसं नॉर्मल डेजला होतं. कारण चहा ही खूप वाईट ॲडिक्शन आहे आणि रोज उठून मला असंच होतं की बाई चहा प्यायचा आहे, मला चहा प्यायचा आहे. तर आता चहा सीनमध्येच नाही आहे, त्यामुळे मला असं काही क्रेविंग्ज होत नाही आहेत की बाबा भूक लागली. तुम्ही जर हा फॉलो करणार असाल तर नक्कीच कधी तुम्ही कन्सल्ट करा तुमच्या डॉक्टर्सना. बट मला कुठलाच साईड इफेक्ट जाणवला नाही आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.